ज्या विद्यार्थ्यांनी 2026 मध्ये MBA CET जर दिलेली असेल तर त्यांचा फर्स्ट अटेम्प्ट हा झालेला आहे। तर भरपूर विद्यार्थी विचारत आहे की पहिला जो अटेम्प्ट झालेला आहे तर त्यांचा जो रिझल्ट असेल हा कधीपर्यंत उपलब्ध केला जाणार, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। कारण बघू शकता MBAचा जो पहिला अटेम्प्ट होता हा 6 तारीख, 7 तारीख आणि 8 तारीख म्हणजे एप्रिल महिन्याच्या 3 दिवस तुमचे जे पेपर होते हे आता तुमचे पेपर संपलेले आहे, बरोबर। तर आता तुमचा रिझल्ट म्हणजे विद्यार्थ्यांचा जो निकाल असणार आहे हा कधी लागणार आहे, तर तुमचा निकाल डायरेक्टली लागणार नाही आहे। कारण की निकाल लागण्यासाठी ज्या स्टेप आहे ह्या विद्यार्थ्यांनी त्या स्टेप तरी लक्षात ठेवायला पाहिजे। कारण पेपर संपल्यानंतर एका महिन्याच्या आतमध्ये म्हणजे साधारणतः मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांची प्रोविजनल आन्सर की उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजे स्टार्टिंगला तुमची प्रोविजनल आन्सर की येणार। प्रोविजनल आन्सर की आल्यानंतर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्हाला त्यावरती ऑब्जेक्शनसाठी एक वेळ देण्यात येणार आहे। म्हणजे पहिली स्टेप आहे तुमची प्रोविजनल आन्सर की, दुसरी स्टेप आहे तुम्हाला ऑब्जेक्शन जर घ्यायचे असेल तर त्या ऑब्जेक्शनसाठी तुम्हाला जेही मिनिमम काहीतरी वेळ देण्यात येणार, जसं की आपण 7 दिवस पकडू। 7 दिवसात तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येणार आणि ऑब्जेक्शन घेतल्यानंतर तिथून तुमची येणार आहे फायनल आन्सर की, आणि फायनल आन्सर की तुमची तिथूनही 10 दिवस लागू शकतात मे बी। एकदा फायनल आन्सर की आली तुमची की त्या दिवशी किंवा तिथून 2 ते 3 दिवसामध्ये तुमचे जेही रिझल्ट आहे म्हणजे फायनल रिझल्ट हे उपलब्ध केले जाणार आणि ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करून चेक करू शकता। आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमची सेकंड अटेम्प्ट, ज्यांनीही सेकंड अटेम्प्ट भरलेला असेल ज्या विद्यार्थ्यांनी, आणि कोणी जर पहिला अटेम्प्ट भरलेला असेल तर त्यांचा रिझल्ट तो फायनल असणार आहे। आणि ज्यांनीही सेकंडसाठी फॉर्म भरलेला असेल तर सेकंडवाले परत पेपर देतील। त्यांना ज्या पेपरमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्यामध्ये ज्यामध्ये चांगले मार्क्स मिळतील त्यावरती ते विद्यार्थी आपला प्रवेश, आपली जी ॲडमिशन असेल ते विद्यार्थी त्या मार्क्सवर घेऊ शकतात। तर अशी ही प्रोसेस चालणार आहे। त्यामुळे डायरेक्टली तुमचा रिझल्ट लागणार नाही आहे। ॲन्सर की येणार, ऑब्जेक्शन घेता येणार, फायनल आन्सर की येणार आणि त्यानंतर तुमचे जेही स्कोर कार्ड आहे म्हणजे रिझल्ट आहे, मार्कशीट आहे ह्या उपलब्ध करून देण्यात येणार आहे। सेम टू सेम प्रोसेस सेकंड अटेम्प्टसाठी सुद्धा तशीच होणार आहे। पेपर झाल्यानंतर तुमचे आन्सर की येणार प्रोविजनल, त्यानंतर ऑब्जेक्शन, फायनल आन्सर की आणि रिझल्ट, अशा प्रकारे ही प्रोसेस चालणार आहे। साधारणतः ही जी संपूर्ण प्रोसेस आहे पहिल्या पेपरची आणि दुसऱ्या पेपरची, तर जूनचा 15 तारखेपर्यंत ही प्रोसेस कंप्लीट व्हायला पाहिजे, जेणेकरून जुलै महिन्यामध्ये तुमची जी ॲडमिशन प्रोसेस आहे हे सुरू होऊन जाणार। अशा प्रकारे ही अपडेट राहणार आहे। आणि जे विद्यार्थ्यांनी MBA करायचं असेल तर त्यांच्यासाठी डॉक्युमेंट लिस्ट जी असेल ती आपल्या चॅनलवर लवकरच उपलब्ध करून देऊ, जेणेकरून संपूर्ण जे विद्यार्थी असेल ते आपले डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवतील ज्यांनाही MBA करायचं आहे। कारण की तुमचा रिझल्ट लागल्यानंतर CET सेलकडून जेही तुमची कॅप राऊंडची प्रोसेस आहे ही लवकरच सुरू केली जाणार आणि ती सुरू झाल्यानंतर तुमच्याकडे जर डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला भरपूर अशा अडचणी फेस करायचं काम पडू शकते। त्यामुळे MBA रिझल्ट, डॉक्युमेंट्स, ॲडमिशन प्रोसेससाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।